हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचं फेवरेट असं व्हेज मंचाव सूपची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. सोबतच बघणार आहे आपण फ्राईड नूडल्सची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. बघा अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहे. तर आजच्या रेसिपीची आपल्याला एकच टिप आहे की आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे आणि व्हेज मंचाव सूप आपल्याला फास्ट गॅसवर करायचे आहे. त्यामुळे आपलं काय होते, सर्व हाताशी असलं पाहिजे सर्व सामग्री. बघा मी तुम्हाला सर्व सामग्री दाखवणार आहे आणि करताना तुम्हाला 1 बाय 1 सर्व सामग्री सांगणार आहे. तुम्ही सध्या बघून घ्या. आता काय करणार आहे माहिती आहे का, आपण गॅसच्या दोन्ही साईडचा आपण भाग यूज करणार आहे. तर एका साईडला आपण अशा भांड्यामध्ये म्हणजेच एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण अशा पद्धतीने पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. पाणी छान आपल्याला गरम करायचं आहे. आता आपण टाकणार आहे नूडल्स. आता छानपैकी आपण वाफवून घेणार आहे. दुसऱ्या साईडला आपण करणार आहे व्हेजिटेबल स्टॉक. बरं हे एकदम ऑप्शनल आहे. व्हेजिटेबल स्टॉकसाठी मी हे व्हेजिटेबल यूज केलेले आहे. जे आपण व्हेज मंचुरियनसाठी आपण जे व्हेजिटेबल कट करत आहे त्याचे आपण साल घेणार आहे. म्हणजे पत्तागोबीचे, गाजरचे वगैरे सगळं साल घेतलेले आहे किंवा तुम्ही व्हेजिटेबल पण टाकू शकता. बघा यामुळे काय होते, सर्व व्हेजिटेबलची टेस्ट आपल्या पाण्याला उतरते. सगळे साल जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते. त्यामध्ये मी अर्धी शिमला मिरची आणि 2-3 परसबीच्या शेंगा पण टाकलेल्या आहे. बघा आणि मस्त त्याला उकळून घ्यायचं आहे. बघा दोन्ही साईडने आपलं 2 स्टेप आपण पूर्ण करत आहे. बघा छान दोन्ही पण आपल्या नूडल्स पण छान उकळलेले आहे आणि व्हेजिटेबल स्टॉक पण आपला तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करणार आहे. व्हेजिटेबल स्टॉक तसंच ठेवणार आहे आणि नूडल्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. त्यामध्ये थंड पाणी टाकणार आहे आणि तेल टाकून याला छानपैकी आपण सुकवायला ठेवणार आहे. आपण तो नूडल्स थोडेसे सुकवायचे आहे. नंतर काय करणार आहे, आपण चाळणीमध्ये व्हेजिटेबल स्टॉक काढून घेणार आहे. म्हणजे आपल्याला पाण्याची गरज आहे. हे व्हेजिटेबल आपण काढून घेणार आहे आणि हे पाण्याचा वापर आपण आपल्या सूपमध्ये करणार आहे. यामध्ये सगळे व्हेजिटेबलचे टेस्ट उतरलेली आहे. तर आता आपण वळूया मेन रेसिपीकडे. त्यासाठी आपण एक पातळ बुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता यामध्ये गॅस फुल करायचा आहे. तेल गरम करायचं. त्यामध्ये आपण बारीक कट केलेली अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहेत. त्याला कंटिन्यूस आपल्याला हलवायचं आहे. फुल गॅस आहे तर आपली सामग्री जळू शकते याचं लक्ष ठेवा. बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेलं गाजर, परसबी, पत्तागोबी आणि शिमला मिरची, कांदा टाकणार आहे. हिरव्या वरचा कांदा असो तो आहे. बघा आणि याला मस्त मिक्स करायचं आहे. फुल गॅसवर केल्याने काय होतं, आपल्या सूपला स्मोकी असं टेस्ट येते. बघा आणि हे व्हेजिटेबल्स आहेत ते एकदम नरम होणार नाही, क्रंची राहतील. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. बघा व्हेजिटेबल स्टॉकमध्ये आपण मीठ टाकलं होतं, तर आपल्याला जरासं बॅलन्स करून मीठ टाकायचं आहे. आता छान आपल्या भाज्या परतल्या गेल्या की त्यामध्ये टाकणार आहे आपण व्हेजिटेबल स्टॉक. आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. बघा पातळ, तुम्हाला जसं घट्ट पाहिजे तसं. तर मी जरा पातळ सूप करणार आहे, त्यामुळे मस्तपैकी व्हेजिटेबल स्टॉक टाकून घेतलं कारण की खूप हेल्दी आहे. बघा छान. आता आपले एक रेसिपी पण झाली आहे. या सूपला क्लीन सूप असंही म्हणतात. बघा आता आपण यामध्ये टाकणार आहे टेस्ट बाकीचे चवी टाकणार आहे, म्हणजे विनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस. तर सॉसेसचं जे प्रमाण आहे आपण आपल्या टेस्टनुसार टाकायचे आहे. बघा सोबतच टाकणार आहे आपण मिरेपूड, कारण की सगळ्यांची सॉसेसची टेस्ट वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात टाकायचे आहे. काही फरक नाही पडत. व्यवस्थित त्याच्यामध्ये मोजून मापून काहीच नाही आहे. बघा छान आपलं सूप तयार झालेलं आहे. आता ज्यामध्ये टाकणार आहे आपण टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस थोडंसं गोड असते त्यामुळे टेस्ट बॅलन्स होते. बघा सोबत काय करणार, आपण सूपला घट्टपणे येण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. यामध्ये आपण व्हेजिटेबल स्टॉक टाकणार आहे आणि मस्तपैकी एक स्लरी तयार करून घेणार आहे आणि ही स्लरी आपल्या सूपमध्ये टाकणार आहे आपण. बघा आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं याला घट्टपणा येतो. बघा एकजीवपणा येतो. याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे. याला मस्त उकळी काढायचं आहे. जास्त शिजवायचं नाही, आता व्हेजिटेबल सगळं शिजून जातील. बघा छान उकळी आली की त्यामुळे टाकणार आहे आपण थोडीशी साखर. यामुळे आता आंबट गोड तिखट सगळं टेस्ट बॅलन्स होतात. बघा साखर बिलकुल तुम्ही स्किप करू नका. सोबतच टाकणार आहे आपण शेवटी कोथिंबीर आणि हिरव्या कांद्याची पात बारीक कट केलेली. बघा तर तयार आहे आपलं व्हेज मंचाव सूप. आता आपण करणार आहे फ्राईड नूडल्स. त्यासाठी आपण नूडल्स घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, मिक्स करणार आहे आणि फुल गॅसवर आपण इथं नूडल्स आहे ते छान तळून घेणार आहे. मस्त कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा. एकदम क्रंची असे नूडल्स तयार होतात. बघा छान आपले नूडल्स तयार झालेले आहे. एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे. मस्त मोकळे करायचे आहे आपल्याला. तर हे तुम्ही
जे नूडल्स आहे ते तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा तुम्ही सॉस म्हणजे आपण सूप केलेला आहे त्यामध्ये टाकूनही खाऊ शकता. सूपमध्ये भाजीचा क्रंचीपणा आणि नूडल्सचा क्रंचीपणा एक नंबर कॉम्बिनेशन आहे बघा. मस्त आपण आपल्या आवडीप्रमाणे सर्व करायचं आहे सूप. आणि त्यामध्ये मस्तपैकी आपण टाकणार आहे फ्राईड नूडल्स. तुम्ही असेही खाऊ शकता बघा, कारण याचा सूप सोबत क्रंचीपणा खूप छान लागतो बघा. साईडला आपण परत नूडल्स घेणार आहे. तुम्ही सॉसेस बरोबर हे नूडल्स खाऊ शकता बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.